जगभरामध्ये एवढ्या फसवणुकीच्या घटना घडतात तरीही लोक तांत्रिक मांत्रिक यांच्या जाळ्यामध्ये कसे अडकतात हेच कळत नाही। हे सगळं मी का म्हणते, कारण घटनाच तशी घडली आहे। पुण्यातील कोथरूड भागामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका उच्च शिक्षित दाम्पत्याला भोंदूबाबाने थोडं थिडकं नाही तर तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घातलाय। गेल्या 7 वर्षापासून त्यांची फसवणूक सुरूच होती। अंगात शंकर महाराज येतात असं सांगून या दाम्पत्याला लुटलं गेले। ज्यावेळी या दाम्पत्याकडचे पैसे संपले त्यावेळी आरोपींनी यांना इंग्लंडमधलं घर आणि फार्म हाऊस सुद्धा विकायला भाग पाडलं। आता पीडित दाम्पत्याकडे राहिलेलं एकमेव घर विकण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता, पण त्यांनी ते घर विकण्यास विरोध केला आणि तेव्हा कुठे जाऊन हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कोण आहे हे उच्च शिक्षित दाम्पत्य ज्यांना हा तब्बल 14 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आलाय? नेमकं कशा पद्धतीने ही सगळी फसवणूक करण्यात आली, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओमधून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय विषय चौकातला। तर कोथरूडमध्ये राहणारे दीपक डोळस आणि अंजली डोळस हे दाम्पत्य इंग्लंडमधल्या एका IT कंपनीत उच्च पदावर काम करत होते। त्यानंतर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नी अंजली डोळस यांनी 2018 मध्ये आपल्या 2 दिव्यांग मुलींचे व्यवस्थित संगोपन करता यावं या उद्देशाने भारतात येण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार ते भारतातच पुण्यातल्या कोथरूड भागात स्थायिकही झाले। त्यानंतर हे दोघे पती पत्नी एका खाजगी कंपनीमध्ये कामाला लागले। त्यांना 2 मुली असून त्या दोघींनाही काही व्याधी आहेत। त्यातल्या एका मुलीला अलोपेशिया नावाचा रोग असल्याने तिला कमी प्रमाणात केस येतात। या दाम्पत्यांना भजनाची देखील आवड होती, त्यामुळे ते अनेक ठिकाणी कार्यक्रमाला जायचे आणि त्याच वेळी या दोघांची ज्या भामट्याने फसवणूक केली त्या दीपक खडके या व्यक्तीशी ओळख झाली। या व्यक्तीनं डोळस यांच्याशी आपली ओळख वाढवली। दीपक खडके याला डोळस यांच्या 2 मुलींबाबत जेव्हा समजलं तेव्हा त्याने आपला फायदा ओळखला आणि त्या दृष्टीनं पावलं उचलायला सुरुवात केली। त्यानंतर दीपक खडके याने या दाम्पत्यांची ओळख वेदिका पंढरपूरकर आणि कुणाल पंढरपूरकर यांच्याशी करून दिली। वेदिका या शंकरबाबाची लेक असून वेदिका यांच्या अंगात शंकरबाबा येतात। ते तुमचं सगळं काम करून देतील, तुमच्या मुलींचे आजार देखील बरे करतील, तुम्ही निश्चिंत राहा असं त्यांनी दीपक डोळस यांना सांगितलं। त्यानंतर दीपक डोळस आणि त्यांच्या पत्नीने त्यांच्या 2 मुलींना राजेंद्र खडकेच्या दरबारात घेऊन गेले। त्यानंतर तिथे वेदिका पंढरपूरकर हिनं तिच्या अंगात शंकर महाराज येतात अशी ॲक्टिंग केली। पुढे त्यांचा विश्वास संपादन करून तुमची संपत्ती आमच्याकडे दिल्यास तुमच्या अंगात पण शंकर महाराज येतील असं सांगितलं। मात्र त्यासाठी तुमच्या बँक अकाउंटमधील सगळे पैसे तुम्हाला वेदिका आणि तिचा नवरा असणाऱ्या कुणाल पंढरपूरकर यांच्या बँक अकाउंटमध्ये पाठवावे लागतील असं सांगितलं। वेदिका पंढरपूरकर यांच्यावर विश्वास ठेवून दीपक डोळस यांनी खात्यामधली त्यांची सगळी रक्कम वेदिका पंढरपूरकर यांच्या खात्यावरती जमा केली। मात्र तरीही डोळस यांच्या मुली काही बऱ्या झाल्या नाहीत। त्यामुळे मग त्यांनी खडके आणि पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली। त्यावेळी त्यांनी तुमच्या घरात दोष आहे असं सांगितलं। मग काय, वेदिका पंढरपूरकर पुन्हा एकदा शंकर महाराज यांचा अभिनय करू लागली। घर विका, शेती विका, पैसे जमा करा असं तिनं सांगितलं। डोळस हे काही गेले वर्ष इंग्लंडमध्ये नोकरी करत होते, त्यामुळे त्यांचं इंग्लंडमध्ये सुद्धा घर होतं आणि फार्म हाऊस सुद्धा होतं। ते इंग्लंडमधील घर आणि फार्म हाऊस त्यांना विकायला लावण्यात आलं आणि ते पैसे पंढरपूरकर यांच्या खात्यात वळवण्यात आले। तरीही मुलींना काहीच फरक पडला नाही, म्हणून या महिलेनं या दाम्पत्यांना सुपारी, नारळ आणि दगड अशा वस्तू घरात ठेवायला सांगितल्या। त्यानंतर त्यांनी दीपक डोळस यांना पुण्यातला प्लॉट आणि फ्लॅट विकायला सांगितलं आणि ते पैसे सुद्धा हडप करण्यात आले। आपल्या 2 लहान मुली बऱ्या होतील या अपेक्षेने डोळस हे सगळं करत गेले, पण एवढं सगळं करून सुद्धा मुली काही बऱ्या होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांच्याकडे विचारणा केली। त्यावेळी त्यांनी त्यांच्या राहत्या घरातच दोष असल्याचं सांगितलं। मात्र आता राहण्यासाठी एकमेवच घर उरलंय असं दीपक डोळस यांनी सांगितलं आणि घर विकायला नकार दिला। त्यानंतर डोळस यांना ते घर तारण ठेवून घरावर लोन काढायला सांगितलं। त्यानंतर पर्सनल लोन सुद्धा काढायला सांगितलं।
हा सगळा पैसा खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी हडप केला आणि याच पैशातून कोथरूड इथल्या महात्मा सोसायटीत एक आलिशान असा बंगला खडके आणि वेदिका पंढरपूरकर यांनी खरेदी केला आणि तिथे वेदिका पंढरपूरकर ह्या राहायला लागल्या। 2018 पासून हा सगळा फसवणुकीचा प्रकार सुरू होता। खडके आणि पंढरपूरकर या दोघांनी हे फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। तर दीपक डोळस असं फसवणूक झालेल्या व्यक्तीचं नाव आहे। ते एका मोठ्या IT कंपनीत इंजिनियर आहेत। त्यांची पत्नी ही शिक्षिका असल्याचं बोललं जातंय। त्यांनी काही वर्षाआधीच इंग्लंडमध्ये नोकरी केली होती। तिथे त्यांनी स्वतःचं घर आणि फार्म हाऊस देखील विकत घेतलेलं होतं, पण आता त्यांना आयुष्यभरची कमाई देखील गमवावी लागली आहे। कोट्यावधीश असलेलं हे दाम्पत्य भोंदूगिरीच्या नादी लागून आता रस्त्यावर आलंय। आज दीपक डोळस यांच्या कुटुंबाला अक्षरशः भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे। आपल्या मुलीवर सुद्धा उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे उरलेले नाहीत। ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच विश्वासघात केल्यानं डोळस दाम्पत्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहत आहेत। दीपक डोळस यांनी RTGSच्या माध्यमातून हे पैसे वळते केले, त्याचे सगळे पुरावे आता त्यांच्याकडे आहेत आणि पोलिसांकडे त्यांनी फसवणुकीची तक्रार सुद्धा दाखल केली असून वकिलांमार्फत आता कारवाईची मागणी केली आहे। त्यानंतर माध्यमांनी जेव्हा या बंगल्यात जाऊन वेदिकाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र त्यांनी बोलायला नकार दिलाय। इतके शिकले सवरलेले असताना देखील डोळस अंधश्रद्धेला बळी कसे पडले असं विचारलं असता मुलीवरील प्रेमापोटी आपण मांत्रिक महिलेवर विश्वास ठेवत गेलो, ज्यांना माऊली म्हटलं त्यांनीच घात केला असं त्यांचं म्हणणं आहे। आपल्या दोन्ही मुलींच्या उपचारांचा खर्च उचलण्यासाठी वेदिका पंढरपूरकर यांनी लुबाडलेले पैसे आपल्याला परत मिळावेत अशी मागणी आता डोळस यांनी पोलिसांकडे केली आहे। श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक जर ओळखता नाही आला तर आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं हे डोळस कुटुंबाकडे पाहून लक्षात येतं। पोटच्या पोरी बऱ्या होतील या आशेवर जगणाऱ्या डोळस दाम्पत्याकडून या अशा चुका झाल्यात आणि त्यांना त्याचा आता अतिशय पश्चाताप होतोय। त्यामुळे आता पोलिसांनी त्यांची जबाबदारी पार पाडावी आणि मांत्रिक महिलेने लुबाडलेले त्यांचे पैसे वसूल करून द्यावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशीच आशा आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या विषय चौकातला या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।